नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज. ज्ञानाचं मंदिर जिथं मुलांचं भविष्य घडते, पण जर त्याच शिक्षण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलं तर हा विकासाचा चेहरा म्हणायचा की प्रशासनाचा निष्काळजीपणा? नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातील नामपूर येथे जिल्हा परिषद शाळेच्याच मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्रामपंचायतीनं सार्वजनिक कचराकुंडी उभारल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. परिणामी परिसरात दुर्गंधी, माशा, डास, उंदीर आणि भटक्या जनावरांचा वावर वाढलाय. दररोज याच मार्गानं ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आता थेट परिणाम होतोय. नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते आकाश साळुंके यांनी या गंभीर प्रश्नाकडे गट विकास अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन सादर केलंय. गट शिक्षण अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. कचरा कुंडी तत्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सर्वात मोठा प्रश्न असा, स्वच्छतेच्या घोषणा देणाऱ्या यंत्रणांना शाळेसमोरचा हा कचऱ्याचा ढीग दिसत नाही का? विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा प्रशासनासाठी कचराकुंडी महत्त्वाची आहे का? एखाद्या गंभीर साथीच्या आजाराची ग्रामपंचायत वाट तर नाही बघत ना? नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते आकाश साळुंके यांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीनं कारवाई नाही केली तर ते विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचं आंदोलन छेडणार आहेत. आता लक्ष असेल प्रशासनाच्या भूमिकेकडे, कारण प्रश्न केवळ कचऱ्याचा नाही तर शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सुरक्षित भविष्याचा आहे. या गंभीर प्रकरणाची केवळ आता ग्रामपंचायतीनेच नव्हे तर शिक्षण विभागानेही तातडीने दखल घ्यावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या ह्या प्रश्नावर गट शिक्षण अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून कचरा कुंडी दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी आता पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून होते. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.